नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. देवी आईच्या दर्शनासाठी लोकांनी गर्दी केलेली असते आणि आतमध्ये सोडा अशी ते विनंती करत असतात. अद्वैत त्यांना म्हणत असतो की अहो जरा तुम्ही धीर धरा, प्रत्येकाला दर्शन मिळणार आहे. परंतु लोक मात्र काही ऐकत नसतात आणि ते आतमध्ये घुसत असतात. सिक्युरिटी गार्डला सुद्धा ते ऐकत नसतात. लोक आता जबरदस्तीने आतमध्ये शिरलेले असतात. सगळीकडे आता दंगा झालेली असते. लोक इकडे तिकडे पळत असतात. अद्वैत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या दंग्यामध्ये एक छोटा मुलगा चिरडला जाणार असतो. त्याला अद्वैत उचलून घेतो. अद्वैत त्याला सुभेदारांकडे देतो. त्यानंतर अद्वैत ती परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वजण इकडे तिकडे पळत असतात. त्यावेळी राहुल मात्र नैनाला घेऊन बाजूला गेलेला असतो. एका माणसाच्या हातून मशाल गवतावर पडते आणि ते सगळं गवत पेटलं जातं. ते गवत कोरडं असल्याने ते पटकन पेट घेतं आणि त्या आगीमध्ये अद्वैत पडणारच असतो तेव्हा कला त्याला हात देते आणि कला त्याला मागे ओढते. आणि कला जेव्हा अद्वैतला मागे ओढत असते त्याचवेळी अद्वैतचा हात एका हळदी कुंकाच्या ताटाला लागतो आणि ते हळदी कुंकूचं ताट आकाशामध्ये भिरकलं जातं आणि त्यातलं कुंकू हे कलाच्या भांगेत पडतं. कलाने अद्वैतला एवढ्या मोठ्या आगीतून वाचवलेलं असतं तरी अद्वैत मात्र कलावरच चिडत असतो. तो म्हणतो की तू इथे काय करतीये. पटकन हात असा झटकतो आणि त्याच्या कामाला लागतो. तर मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणारे 200 लाईक्स, त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. आग आता पूर्णपणे विझलेली असते परंतु अद्वैत आता कलाला बोलायला लागतो. अद्वैत कलाला म्हणतो की तू इथे काय करतेयस आणि तू इथे सुद्धा आलीस का. तेव्हा कला म्हणते की अरे माझं सोड, परंतु तू तर ठीक आहेस ना. आजूबाजूच्या बायका म्हणत असतात की कले, तू खरंच आज अद्वैत साहेबांचा जीव वाचवलास. अद्वैत टाळ्या वाजवायला लागतो आणि म्हणतो की अगदी परफेक्ट जमतं हा तुला हे. स्वतःचे ऑडियन्स असे जमा करून आणि त्यांच्यासमोर असं क्रेडिट घेऊन खूप छान वाटतं ना. प्रत्येक वेळी मी कशी ग्रेट आहे एवढंच दाखवायचं असतं तुला. त्या दिवशी आमच्या घरी येऊन देवी आईची मूर्ती घडवली, माझी मदत केली आणि आता मला आगीतून वाचवलं. कला म्हणते की अरे काय बोलतोयस काय तू. तर अद्वैत तिला म्हणत असतो की ह्या देवी आईच्या पालखीमध्ये आग कशी काय लागली. आग सुद्धा तुझ्यामुळेच लागली. कला म्हणते की अरे मी कशाला लावेल आग. अद्वैत तिला म्हणत असतो की आता मशाल कोणाच्या हातात आहे. तुझ्या हातात. तू मुद्दामच मला त्या आगीमध्ये ढकललं आणि तूच वाचवलं आणि आता सगळ्या गोष्टीचं क्रेडिट तूच घेतीयस. का तू आमच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये येऊन गोंधळ घालत असते. नक्की प्रॉब्लेम काय आहे तुझा. तू काय येते प्रत्येक वेळेस आमच्या इव्हेंटमध्ये. तर कला म्हणते की पासेसचं ठीक होतं परंतु देवी आईची मिरवणूक सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे ह्या मिरवणुकीत कोणी सहभागी व्हायचं हे तुझे पासेस नाही ठरवू शकत, समजलं तुला. तर इकडे रोहित नैनाला घेऊन बाजूला आलेला असतो. तो नैनाला म्हणतो की तिकडे खूप गोंधळ होता म्हणून मला तू तिथे सेफ नाही वाटली म्हणून मी तुला इकडे घेऊन आलो. तू एक काम कर ना, तुझ्या ड्रायव्हरला इथेच बोलावून घे ना. नैना म्हणत असते की आता ड्रायव्हरच नाही तर त्याला बोलवू कुठून. परंतु आता तिला रोहित समोर फोन करायला लागतो. नैना आता मुद्दाम कॉल लावते आणि मुद्दाम ड्रायव्हरशी बोलत असते की ड्रायव्हर दादा कुठे आहात तुम्ही, मला इथे घ्यायला या बरं. आणि स्वतःच म्हणत असते की काय तुम्हाला कळतं का मी इथं किती गोंधळामध्ये अडकली येते. तुमचं नेहमीचंच हे असतं. आता मी काय करू. बरं एक काम करा, तुम्ही बंगल्यापाशी गाडी लावा, मी माझी येते. आणि ती रोहितला म्हणत असते की बघ ना, हे ड्रायव्हर पण नेहमी असंच करत असतात. जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हाच नेमकी हे हजर नसतात. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की ह्या गाड्या असून नसल्यासारख्या बऱ्या. काळजी करू नको, मी सोडतो तुला. एक जंटलमॅन एका सुंदर मुलीला एकटं कसं काय सोडू शकतो. चल मीच सोडतो तुला. तर आणि मग रोहित नैनाला तिच्या घरी सोडायला जातो. तर इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो की मला माहिती आहे की देवी आईची पालखी सर्वांसाठी असते परंतु शिस्त ही सर्वांसाठी असते हे तुमच्यासारख्या लोकांना का कळत नाही. जेव्हा आपण एखाद्या इव्हेंटमध्ये जातो तेव्हा शिस्तीत नाही वागता येत. मी पण कोणासोबत बोलतोय, तुझ्यासारख्या लोकांना काय घेणं देणं याचं. कला म्हणते की तुझ्यासारखं म्हणजे. अद्वैत म्हणतो की तुझ्यासारखं म्हणजे तू जशी आहेस तशी. जे फक्त एका छोट्याशा दुकानात काम करतात, ज्यांना कुठलाही क्लास नसतो, त्यांना कुठंही पोहोचायचं नसतं, फक्त एक खोटा तोरा असतो त्यांच्याकडे. कला म्हणते की हे बघ, माझ्या कामाबद्दल काहीच बोलू नकोस. अद्वैत म्हणतो की तू आमच्या घरी येऊन मूर्ती घडवली होती तेव्हा मी तुला पैसे दिले आणि तू काय केले. ते पैसे एक ॲटिट्यूडमध्ये आमच्या घरीच ठेवून गेली. ज्यांना खरंच आपली स्वप्न जपायची असतात ना ते कधीच आपल्या मेहनतीला नाकारत नाही. तर इकडे संगीता घरी असते. 2 बायका घरी आलेल्या असतात. संगीताला माहीत असतं की आता फुकटची बडबड करायला आले.
संगीता त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत असते. तर त्या बायका म्हणत असतात की अगं तू इथे काय करतीयेस, देवी आईची पालखी आहे तुझी नैना तर त्या चांदेकरांसोबत उभी आहे आणि आम्ही तिला हाक मारली तर आम्हाला साधी ओळखसुद्धा दिली नाही. संगीता म्हणत असते की अगं तिचं लक्ष नसेल त्यामुळे नसेल दिली. तर बायका म्हणत असतात की तुझ्या पोरीनं काही त्या अद्वैत चांदेकरवर काही जादूटोना केलाय काय, आणि आम्ही असं सुद्धा ऐकलंय तिच्या गळ्यात हिऱ्याचं लोकट घातलंय. तेव्हा संगीता म्हणत असते की हा ती डान्स कॉम्पिटिशन जिंकली ना म्हणून त्यांनी दिलेलं आहे ते. बायका म्हणत असतात की पण आम्हाला सांग की तुला पासेस कसं काय भेटले. तर संगीता म्हणत असते की माझी नैना ही जगात भारी आहे त्याच्यामुळे तिच्या सुंदरतेकडे बघून भेटले आम्हाला पास. तर बायका म्हणत असतात की कोल्हापुरामध्ये काही सुंदर पोरींची कमी आहे का, आणि तुझ्या नैनीलाच बरोबर त्यांनी डान्स कॉम्पिटिशनची विनर केलं आणि तुम्हाला कसं काय देवी आईच्या सोहळ्याला तिकडे बोलावलं. अगं खरं खरं सांग नक्की पासेससाठी काय केलं तू. तर इकडे नैना आणि राहुल दोघंही बोलत असतात. नैना मनात म्हणत असते की बापरे ह्याच्याकडे किती मोठी गाडी आहे, ही गाडी तर मी फक्त फिल्ममध्ये बघितली होती आणि आता मी जर चांदेकरांच्या घरामध्ये सून बनून जर गेले ना तर ही गाडी माझी होणार आहे. स्वप्नामध्ये ती अडकलेली असते. त्यावेळी रोहित तिला म्हणतो की तू माझ्यासोबत सेफ आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. नैना म्हणते की हो माहिती आहे मला. बरं मी तुला मगाच्यापासून एक गोष्ट सांगणार होते की तुझा परफ्यूम खूप छान आहे. राहुल म्हणतो की मी आता मागे जेव्हा पॅरिसला गेलो होतो तेव्हा एका कलेक्शनमधून घेतला. तुला परफ्यूम आवडतात का. तेव्हा नैना म्हणते की हो खूप आवडतात मला परफ्यूम. राहुल म्हणतो की ठीक आहे, नेक्स्ट टाईम जेव्हा मी ॲब्रॉड कंट्रीमध्ये जाईल ना तेव्हा तुझ्यासाठी नक्की घेऊन येईल. तर नैना म्हणते की ऐक ना मला तुझा नंबर दे ना. राहुल म्हणतो की तूच मला नंबर दे, मी तुला कॉल करेल. राहुल म्हणतो की आता वेदर किती छान आहे ना, मला असं वाटतं की लॉंग ड्राईव्हला जावं, पण काय करावं तुला घरी जायचं आहे ना. बरं कुठे आहे तुझं घर. तर इकडे संगीता त्या बायकांना बोलत असते आणि म्हणत असते की तुम्ही जेव्हा इथे आला ना तेव्हाच मला कळलं होतं की तुम्हाला माझ्या लेकींचं अजिबात दाखवलं नाही आहे. आणि काय म्हणालीस ग, माझ्या लेकीने त्या चांदेकरांवर जादूटोना केला. माझ्या लेकींना अशी सवय नाही आहे जादूटोना करायची. माझ्या लेकी जगात भारी आहे आणि चांदेकरांना काही भेटणार नाही आहे माझ्यासारख्या मुली कुठं. तर आता नैनाला इकडे गाडी कुठे थांबवावं हा मोठा प्रश्न पडलेला असतो. ती म्हणते की एखादा चांगला बंगला बघते आणि त्याच्यासमोर गाडी थांबवते आणि एक मोठा बंगला तिला दिसतो आणि ती राहुलला सांगते की बघ हेच आहे माझं घर, इथेच थांबव गाडी. राहुल तिला सोडतो आणि तिथून निघून जातो. तर इकडे सोहम अद्वैतला बोलायला जाणार असतो तेव्हा काजू त्याला थांबवते आणि म्हणते की लोकांना बघू दे जरा तमाशा, तुझा अद्वैत भाऊ किती नालायक आहे ते. अजिबात पुढे जायचं नाही, इथं गपगुमान उभं राहायचं. कला अद्वैतला सुनावत असते की माझं दुकान जरी छोटं असलं ना तरी तुला त्या छोट्या दुकानाला शोधत यावं लागलं होतं, हे विसरू नकोस. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला माझीच गरज आली होती आणि आता सुद्धा मीच तुला वाचवलंय. आणि हो आहे मी गरीब, पण तुझ्यासारखं श्रीमंत माजोरडं होण्यापेक्षा गरीब होऊन मी श्रीमंत असलेली मला कधीही चालेल. काका अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत ही भांडणांची वेळ नाहीये, चल बरं आपल्याला जायचंय. अद्वैत म्हणतो की पहिल्यांदा हिला मला सॉरी म्हणायला सांग. तेव्हा नैना म्हणत असते की मी कशाला सॉरी म्हणू, माझी काहीच चूक नाहीये या सर्वामध्ये. अद्वैत म्हणत असतो की मला असल्या लोकांच्या नादी लागायला काही गरज नाहीये. तेव्हा कला म्हणत असते की जा जा, मलाही काही गरज नाहीये तुझी. अद्वैत आता पालखीकडे गेलेला असतो तर कला मात्र रडत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर नैना घरी येऊन संगीताला सांगते की माझं लग्न अद्वैत चांदेकर सोबतच होणार आहे आणि त्यासाठी उद्या तुला आणि बाबांना त्यांनी घरी बोलावलंय. तर कला इकडे तिच्या डोक्याला लागलेलं कुंकू पुसत असते. तेव्हा एक बाई म्हणते की अगं पोरी, असं कुंकू पुसायचं नसतं, देवी आईचा आशीर्वाद असतो तो, आणि जरी पण तू पुसलं तरी हे कुंकवाचं लेणं काही तुझ्या माथ्यावरून जाणार नाही. तर मित्रांनो असंच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.